साधी माणसं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत का मीरा सत्याला शोधायसाठी बाहेर आलेली असते आणि तिला भीती वाटत असते की सत्या दारू तर पियाला नाही आहे ना. ती खूप टेन्शनमध्ये असते, पण तिथे सत्या खरं तर दारू पियाला नसतो, पण तो मीरासाठी दारू पिला आहे असं नाटक मात्र करून मीराला दाखवत असतो. आणि त्यावेळी ना तिथे सत्या येतो आणि तेव्हा मीरा एकदम चिडलेली असते त्याच्यावर. त्याला ती ओरडून आणि रागावून म्हणत असते का तुम्ही तेच केलं ना, तुम्हाला जे करायचं होतं तेच केलं ना, तुम्ही तर पियालाच आहात ना, असं बोलून ना ती त्याला पिसळवत असते. आणि सत्य आहे का तो तिच्यावरती मस्त फुलं टाकत असतो आणि तिच्यावरती लाडाने तिला धूमकेतू वगैरे असा हाक मारत असतो. म्हणजे तो पियाल्याची ना ॲक्टिंग करत असतो आणि सांगत असतो की बघ मी ना पियालो आहे, आणि खरं तर तो पियाला नसतो. आणि त्याचा असं वागणूक बघून मीराला भीती पण वाटू लागते आणि तेवढंच ना तिला राग पण येऊ लागतो. कारण का दारू पियाल्यावर सत्य आहे ना तो अजून जास्त प्रेमाने ती अशी बोलत असतो आणि तिला प्रेमाने काही काही गोष्टी सांगत असतो, करत असतो. आणि तेव्हा सत्याला तर ह्या गोष्टीचा काही समजत नाही का मीराच्या मनामध्ये काय चाललं आहे. तो सगळं हे आनंदाच्या भरात आनंदाच्या मनाने सगळं काही गोष्टी करत असतो. तेव्हा ना मीरासुद्धा सत्यासमोर नाटक करू लागते की तीसुद्धा दारू पियाली आहे म्हणून ना ती त्याच्यासमोर डोलू लागते आणि त्याला ना खूप काही वेगळ्या भाषेमध्ये बोलू लागते, जसं काही तिला दारू चढली आहे आणि ती दारू पियाली आहे असं म्हणून ना ती काही बेवड्या माणसांसारखं करू लागते. आणि हे ना सगळं सत्या बघत असतो. सत्याला त्याची खूप भीती वाटत असते. सत्या म्हणतो तुला काय झालं आहे, तू काय घेतलंस का. त्यावरती इथे मीरा म्हणते का हां देविकांना एक ड्रिंक दिलं होतं ते मी घेतलं असं म्हणून सांगते. तेव्हा सत्याला असं वाटतं का मीराने दारू घेतली आहे आणि मीराला ना दारू चढली आहे असं म्हणून मीरा तर इथे सत्यावर काही ओरडत नसते, पण ती ना खूप प्रेमाने त्याच्याशी बोलत असते, त्याचं खूप स्तुती करत असते, त्याला लाडीगुडी लावत असते आणि त्याच्याशी 4 शब्द हे प्रेमाने बोलत असते. आणि हे सगळं ना सत्याने बघितल्यावर सत्या म्हणतो का तू इथे बस पहिले, तू काय गोलगोल फिरू नकोस. आणि तेव्हा ना सत्य म्हणतो की तू दारू पियालीस का, तू जरा शांत हो, तुला बरं तर नाही वाटत आहे ना, तू जरा शांत हो. त्यावरती मीरा मात्र काही शांत होत नसते. ती परत परत उठत असते, काय गोल फिरत असते, उड्या मारत असते आणि आरडाओरडा करत असते जोरजोरामध्ये. हे सगळं खरं तर ती नाटक करत असते. ती काही सगळं मनापासून करत नसते किंवा हे स्वतःहून नसते करत, ती हे सगळं नाटक करत असते. आणि तेव्हा ना इथे सत्या म्हणतो का ये शुद्धीवर काय झालं तुला, तू खरंच तुला चढली आहे का असं म्हटल्यावरती मीरा म्हणत असते प्रेमाने का तुम्ही तर माझे तारा आहात वगैरे असं नाही. ती खूप काही गोष्टी प्रेमाने म्हणत असते आणि त्याच्या ना जवळसुद्धा येत असते आणि त्याला प्रेमाने मायासुद्धा करत असते आणि त्याला गप्पस वगैरे असं म्हणत असते. आणि तिचं त्याच्यावर किती प्रेम आहे हे ना ती त्याला व्यक्त करत असते. आणि सत्य मात्र हे सगळं शांतपणे ऐकत असतो. तो मात्र काहीच बोलत नसतो. तो म्हणत असतो तू बसून घे, तुला त्रास होईल, तू असं करू नको असं म्हणून ना तो सांभाळून घेत असतो. म्हणजे त्याला मीराचं दारू पियाली तर ती काय करेल काय नाही करणार हे समजणार नाही ना, म्हणून तो तिला शांत बसायला सांगत असतो. पण मीरा आहे का ती शांत बसत नसते, ती सत्याला जाम फिरवत असते. सत्याला कसा त्रास होईल आणि सत्या दारू पिल्यावर कसा वागतो तसं सेम टू सेम ना मीरासुद्धा करत असते, जेणेकरून सत्याला समजेल का दारू पिल्यावरती समोरच्या माणसाचे हाल काय होतात. असं म्हणून ना मीरा आहे ना ती त्याच्यासोबत एकदम वेगळंच नाटक करत असते आणि वेगळ्याच गोष्टी बोलत असते. त्यावरती ती त्याला लाडीगुडीसुद्धा लावत असते, त्याला 4 शब्द हे प्रेमाचे सुद्धा बोलत असते. सत्याला हे सगळं आवडत असतं, पण त्याला असं वाटत नसतं की हिने दारू बिरू प्यावी आणि असे काहीतरी तमाशे करावे. कारण का माझ्यासमोर घडलं आहे ठीक आहे, दुसरं कोणासमोर घडायला नको, जेणेकरून तिच्याबद्दल कोणतरी वाईट विचार करेल आणि त्या गोष्टीचा त्रास होईल. असं म्हणून ना तो तिला सावरून घेत असतो आणि तिला ना सांभाळून घेत असतो. त्याच्यानंतर सत्या म्हणत होतो तू शांत हो पहिले, तू इथेच बस, कुठे जाऊ नको असं म्हणून ना तिला तो थोडासा सावरून घेत असतो. आणि त्याच वेळी ना इथे मीरा असते, ती सत्याला म्हणते तुम्हाला काय वाटलं मी दारू पियाले का. आणि त्यावरती सत्या म्हणतो का हां. आणि त्यानंतर मीरा आहे ती सगळं सांगू लागते की तुम्हाला समजतं ना दारू पियाल्यावरती काय हाल होतात, आणि जर आपला पार्टनर दारू पियाला तर आपण त्याला कसं हँडल करतो आणि ते हँडल करताना काय होतं ते समजलं ना तुम्हाला, म्हणून मी हे सगळं करत होती. त्यावर सत्या तिला म्हणतो का मी नाही दारू प्यालो, तू जेव्हापासून मला शब्द दिला आहेस मी तुला तेव्हापासून मी काही दारू प्यालो नाही आहे, दारूच्या एका थेंबालासुद्धा मी काय हात लावलेला नाही आहे, त्यामुळे तू काय टेन्शन घेऊ नको. असं म्हणून ना त्यांच्यामध्ये सगळा काही विश्वास आहे ना तो क्लिअर होत असतो.
आणि सगळ्या काही गोष्टी असतात ना त्या दोघांच्या समोर येत असतात आणि त्यांना त्याचं समजत असतं की खरंच इथे मीराने सुद्धा दारू प्यायली नाही आहे आणि सत्याने सुद्धा दारू प्यायली नाही आहे, म्हणजे याच्यामध्ये काही चूक नाही. असं म्हणून ना ते लोक छान एन्जॉय करत असतात, गप्पा वगैरे मारत असतात छान एकमेकांशी, प्रेमाने चार शब्द बोलत असतात, फुलं वगैरे एकमेकांवरती टाकत असतात आणि जो क्षण आहे तो चांगला रोमॅन्टिकपणे सेलिब्रेट करत असतात. आणि तेव्हा मीरा मात्र खूप खुश असते, कारण का मीराच्या मनासारख्या सगळ्या गोष्टी होत असतात, कारण का तिने याआधी हे सगळं अनुभवलेलं नसतं, त्यामुळे हे सगळं होत असतं. आणि इकडे पंकज आणि देविका आपल्या रूममध्ये आलेले असतात. तेव्हा पंकज आहे ना का तो झोपतच नसतो, तेव्हा देविका त्याला झोपवण्याचा प्रयत्न करत असते, पण पंकजला दारू एवढी चढली असते का तो ना झोपतच नसतो. तेव्हा नाईलाजाने देविका आहे ना ती त्याच्यावरती भडकते आणि ती त्याला भडकून आहे ना ती बोलू लागते की तू झोपला नाहीस ना, तर बघ आता मी तुला कशी बदलवून काढते. असं म्हटल्यावरती ना पंकज तिच्याकडे बघत असतो. पंकज तिला म्हणतो की तू कोण आहेस, तू का माझ्या मागे लागली आहेस. असं म्हटल्यावर देविका म्हणते तुला मी उद्या सांगते का मी कोण आहे. असं म्हटल्यानंतर पंकज म्हणतो का नाही नाही थांब इथेच बस. असं म्हटल्यावर तिथे देविका बसते. त्याच्यानंतर पंकज म्हणतो का माझी बायकोला सांगू नको हा का की मी इथे आहे म्हणून, कारण का तिला जर समजलं तर ती ना माझी ठेवणार नाही, ती खूप किरकिर करते माझ्या मागे, ती खूप मला बडबडते. असं सगळं ऐकल्यावरती देविकाला तर इथे पंकज काय बोलतो हे ऐकण्यामध्ये फार रस होऊ लागतो, कारण का तो तिच्याबद्दल बोलत असतो ना यासाठी. तेव्हा पंकज आहे का तो तिला बोलत असतो की हो माझी बायको आहे ना ती थोडी खतरनाक आहे, असं म्हणून ना तो सांगत असतो आणि तो ना काहीही बडबडत असतो. तेव्हा देविका म्हणते तू ना आता झोपून घे प्लीज. तर देविका म्हणते की हा ना काही पण बडबडत आहे, ह्याला ह्याचं समजत नाही आहे की हा काय बोलतोय आणि काय करतोय. त्यावरती पंकज म्हणतो की हां ती माझी बायको आहे ना ती पण अशीच. त्यावरती पंकज ऐकतो देविकाला म्हणतो का ना माझी बायकोसुद्धा माझ्या ना अशीच चिमटे आणि काढायची आणि अशीच मारायची. असं म्हटल्यावरती देविकाला राग येऊ लागतो, पण देविका म्हणते की हा ना दारू प्यायला आहे म्हणून असं वागतोय आणि हा काय वागतोय ना ह्यालाच कळत नाही, म्हणून ह्याच्यावरती ओरडून पण काही फायदा नाही. आणि तेव्हा ना पंकज थोडंसं रडायचं नाटक करत असतो. तेव्हा तो ना नंतर देविका म्हणते तू झोपून जा, म्हणून ना पंकज आहे का तो देविकाच्याच मांडीवरती झोपून जातो. आणि इथे ना दुसऱ्या दिवशी सकाळी ना सगळेजणं जमलेले असतात नाश्ता वगैरे करण्यासाठी. तेव्हा ना तिथे सत्या, मीरा, रवी आणि रिया हे असतात. तेव्हा सत्या म्हणतो की काल काहीच झालं नाही, काल जे ठरवलं होतं ते काहीच करता आलं नाही, पंकज एवढा पियाला का त्याला कसलीच काही शुद्ध नव्हती. असं म्हटल्यावरती रिया म्हणू लागते का तुम्ही दारू पिऊन विचारायला गेलात ना म्हणून या सगळ्या गोष्टी झाल्या. त्यावर मीरासुद्धा म्हणू लागते का हां दारू पिऊन कोणाचं भलं झालं आहे, दारू पिल्यावर काही होत नाही, फक्त आणि फक्त विषय आहे तो वेगळ्या दिशेला जातो. असं म्हटल्यावरती सत्या म्हणतो का हो ते सगळं ना बरोबर आहे. त्यावरती रवी म्हणतो तुम्ही काय केलं, तुम्ही ज्यूस देऊन देविकाकडून काही विषय काढला का, मग मग आमच्याकडून कसं काय निघणार, आम्ही तर दारू देऊन विषय काढणार होतो ना, तुम्ही तर ज्यूस पिला होतात आणि ज्यूस पिऊन तुम्हाला देविका काय बोलली का की काय आहे तिच्या मनातलं किंवा काय तिने काय सांगितलं का पुढे काय करणार आहे किंवा काय. त्यावरती रिया तर काही बोलत नाही, रिया म्हणते का नाही काहीच नाही बोलली ती आणि आम्ही काहीच बोलू शकलो नाही. त्यावर सत्या म्हणतो का जाऊ दे आता, जे झालं ते झालं, आता पुढे ना आपल्याला काहीतरी करायला पाहिजे, कारण का हा बाबड्या ना दिसतो तसा नाही आहे आणि ना हा पक्का चॅप्टर आहे. असं म्हणून ना सत्य आहे का तो सांगत असतो की आता आपल्याला सगळं काही जोखमीने करायला पाहिजे आणि सगळं काही सांभाळून करून आपण त्याला ना सावरायला पाहिजे आणि आपल्याला ना त्याचं जे सत्य आहे ना ते घरच्यांसमोर आणलंच पाहिजे आणि ते आणणं तितकंच गरजेचं आहे. आणि तेव्हा ना इथे पंकज आणि देविकासुद्धा आलेले असतात. तेव्हा देविका म्हणते की तू काल जे वागलास त्याच्यामुळे तुझी इज्जत पार गेलेली आहे, आता ती इज्जत आहे ना ती परत मिळव. असं म्हटल्यावर पंकज म्हणतो की कशी मिळवू. त्यावर देविका आहे ना ती त्याला छानशी अशी आयडिया सांगत असते आणि ती म्हणत असते का मी सांगते ना तसं तू कर, म्हणजेच ना तुझी जी केलेली इज्जत आहे ना ती तुला परत भेटेल. असं म्हणून ना तिथे पंकज आणि देविका छानपैकी येतात आणि तेव्हा ना सगळ्यांसमोर येऊन ते लोक उभे राहतात. तेव्हा ना तिथे पंकज आणि सारिका येऊन आहे ना उभे असतात. तेव्हा सत्या त्यांना म्हणतो का काय रे तुझी कालची उतरली नाही का, घे लिंबू पाणी वगैरे घे म्हणजे ना तुझी उतरेल.
त्यावरती इथे पंकज म्हणतो का जरा ना नीट बोल. माझं कालचं आहे ना ते जाऊ दे. कालचं जे झालं केलं ना ते सोडून दे. पण आता मी जी काही अशी अनाउन्समेंट करणार आहे ना, त्यामुळे तुमच्या सगळ्यांचे पायाखालची जमीनच सरकणार आहे. त्यावरती सत्या म्हणतो, हो का? असं आहे का? काय करणार आहेस तू एवढी मोठी अनाउन्समेंट? ते बरं मला सांगून दे. त्यावरती पंकज म्हणतो का मी ना आता एक छान अशी स्पोर्ट्स कार घेणार आहे. त्यावरती सत्याला तर कळतच नाही की हा स्पोर्ट्स कार कशाला घेणार आहे आणि ह्याचं स्पोर्ट कारशी काय काम आहे. तेव्हा पंकज आहे का तो एकदम शायनिंगमध्ये सगळ्या काही गोष्टी सांगत असतो का मी असं करणार आहे तसं करणार आहे कारण का माझ्याकडे पैसे आहेत ना म्हणून. त्यावरती रवीसुद्धा त्याच्याकडे आकस्मिक नजरेने बघत असतो आणि तेव्हा सत्या आहे का तो सुद्धा तो काय म्हणत आहे त्यावरती सगळं काही लक्ष ठेवून बघत असतो. तेव्हा जी देविका असते ना तीसुद्धा म्हणते का हे बघा हा आहे ना मी घड्याळ बघितला आहे आणि तो जो तिच्या मोबाईलमधला घड्याळ असतो ना तो सुद्धा ती दाखवू लागते आणि त्याला म्हणते का हा ना घड्याळ 2 लाखाचा आहे आणि हा सुद्धा मी मागवणार आहे. असं बोलल्यावरती मीरासुद्धा तिच्याकडे एकदम आश्चर्याने बघू लागते आणि तेव्हा ना ती तिचा काही तो पैशाचा गर्व आहे ना तो दाखवू लागते. म्हणजे फुकटचे जे पैसे भेटले आहेत त्याचा हे लोक गर्व करत असतात. आणि त्याच्यानंतर इथे रियाला तर खूप मोठा शॉक बसतो. रिया म्हणतो काय देविका 2 लाखाचा तू घड्याळ घेणार आहेस? आणि हे सगळं ऐकल्यानंतर मीराला मात्र टेन्शन येतं कारण का ती म्हणत असते हे लोक हे पैसे सगळे उडवण्याच्या धंद्यातच आहेत. आणि त्यानंतर देविका पंकजला म्हणत असते की चला आपण ना शॉपिंगची लिस्ट काढू म्हणून ना त्याला ती घेऊन जात असते. आणि इकडे मीरा मात्र सगळ्यांना सांगत असते की अहो काय आहे हे लोक तर सगळं पैसे उडवण्याच्या धुंदीत आहेत आणि हे लोक पैसे उडवूनच राहणार आहेत. ह्यांनी पैसे उडवले तर आपण बाबांना काय देणार आहोत आणि आता जास्त उशीर व्हायला नको. असं म्हटल्यावरती सत्या म्हणतो का नाही आता बस झालं. आता ह्यांना सांगायलाच नको की ह्यांचं जे काही प्लॅन आहे ते आपल्याला माहीत नाही म्हणून. त्यावरती रिया म्हणते की पण सत्या दादा तू काय बोलत आहेस? आपल्याला नक्की करायचं तरी काय आहे? आपण काय करू शकतो जेणेकरून ह्यांचं जे भांडं आहे ना ते सगळ्यांसमोर येईल आणि सगळ्यांसमोर ते फुटून जाईल. त्यावरती सत्या म्हणतो का हे बघ आपण ना आता असं काहीतरी करू. मी सांगतो ना तसं तुम्ही मला काहीतरी करून द्या. मी सांगतो तशी मला व्हिडिओ वगैरे त्याच्यामध्ये फोटो बिटो ॲड करून मला भेटून जाईल ना. माझं सगळं होऊन जाईल ना. असं म्हणून आहे ना सत्या त्यांना प्रश्न विचारत असतो आणि त्यांना सांगत असतो तुम्ही जर माझं हे काम करून दिलंत ना तर पड्डीशी ना आपल्या मनासारखं सगळ्या काही गोष्टी होतील आणि आपण पंकजला आपल्या जाळ्यामध्ये अडकवू शकतो. असं म्हणून ना सध्याच्या जो मनामध्ये प्लॅन असतो ना तो सगळा रिया देविकाला म्हणजे करण्यासाठी सांगत असतो की रिया तू देविकाबद्दल असं कर आणि पंकजबद्दल सुद्धा असं कर. असं म्हणून ना सत्या सांगत असतो. तेव्हा ठरलेल्याप्रमाणे ही जी रिया असते ना ती एक व्हॉईस रेकॉर्ड छान पद्धतीने करत असते आणि इथे रवी असतो तो छानपैकी काहीतरी जसं सत्या सांगत आहे त्याप्रमाणे ना त्याची जी काही व्हिडिओ असते ना तो करायचा प्रयत्न करत असतो. आणि त्यानंतर इथे रवी म्हणत असते की दादा तू जसं मला सांगितलंस देविका आणि पंकजबद्दल करायला तसं मी केलं आहे. आणि इकडे बाहेर मात्र निरुपमा आणि सुधाकर बसलेले असतात. तेव्हा तिथे ना पंकज आणि देविका येतात. ते लोक शॉपिंगला चाललेले असतात. त्यामुळे ते बोलतात का आम्ही ना आता बाहेर चाललो आहे. असं म्हटल्यानंतर इथे निरुपमा म्हणते का तुझं काय चाललं आहे ना ते आधी सांग. तुझं ना स्वतः नीट वाग आता. कारण का आता तुला समजलं पाहिजे कसं वागायचं काय करायचं. त्यावर पंकज म्हणतो की तू ना जरा चिल मार. काही होणार नाही. सगळं काही व्यवस्थित होणार आहे. असं म्हणून ना तो तिला धीर देत असतो. आणि त्याच्यानंतर इथे निरुपमा म्हणत असते की अरे पण तू सांग ना मला की तुला एवढे पैसे भेटले आहे तर तू त्याचा काय बिझनेस करणार आहे कारण का हे पैसे वाया जायला नको. त्यावर देविका म्हणते का नाही तुम्ही टेन्शन घेऊ नका ना काही होणार नाही. हे पैसे ना कुठेच वाया जाणार नाही. असं म्हणून ना त्यावर ती सांगत असते की गाडी घेणार आहे. तेव्हा निरुपमा तर खूप खुश होते. पण तिथे त्यानंतर ना सत्या येतो आणि इथे लगेच निरुपमा म्हणते का आता तर आमच्याकडे छान अशी मोठी गाडी येणार आहे. असं म्हटल्यानंतर सत्या म्हणतो का हां येऊ दे ना. तुमच्या नशिबात असेल तशी तुम्हाला गाडी पाहिजे ना तशी येऊ दे. पण मी तुला आता जी खबर सांगणार आहे ना ती ऐकून तुला प्रचंड आनंद होणार आहे. असं ऐकल्यानंतर इथे पंकज मात्र विचारात पडतो की आता झालं आहे तरी काय. आणि त्यावरती ना सत्या ना घरातल्या सगळ्यांना बोलवून घेतो की सगळेजण ना या. असं म्हणून ना तो सांगू लागतो की हे बघ पंकज मी काय सांगतो तुझी ती मैत्रीण होती ना सारिका ती ना एका बँक फ्रॉडमध्ये ना पकडली गेली आणि तिचा जो ना एक मित्र आहे तो सुद्धा पकडला जाणार आहे. असं बोलल्यावरती पंकजला खूप मोठं टेन्शन येतं. तेव्हा सत्या म्हणू लागतो की अगं आई त्याचा ना एक मित्र आहे तिचा तो पण बँक फ्रॉडमध्ये पकडला गेणार आहे कारण का
त्याने सुद्धा तिच्याकडून 35 लाख रुपये घेतले आहेत असं म्हटल्यावरती पंकजला वाटतं की हा विषय आपलाच चालला आहे. आणि तेव्हा मीरा पण सगळं काही शांतपणे ऐकत असते. तेव्हा सत्या म्हणत असतो का मी जो तुम्हाला व्हिडिओ दाखवत आहे ना तो बघा. आणि त्यामध्ये व्हिडिओमध्ये ना असं लिहिलं असतं का सारिका म्हात्रेकडून एक बँक फ्रॉड झाला आहे आणि तिचा जो साथीदार आहे ना तो 35 लाख रुपये घेऊन फरार आहे. आता ते लवकरच समजणार आहे का हिचा साथीदार नक्की आहे कोण. असं म्हटल्यावरती इथे रिया आणि रवीसुद्धा त्या आगीमध्ये ना अजून तेल होतं तसं तिला म्हणत असतात की हां बरं झालं ही सापडली वगैरे. आणि हे ऐकल्यानंतर इथे सारिकाला तर पूर्णपणे घाम फुटलेला असतो. सारिका म्हणते की बापरे आता करायचं तरी काय. आणि इकडे सुधाकर म्हणतो का काय म्हणतोय ही पोरगी सापडली का काय. बरं झालं ह्या पोरीमुळे आज आपल्याला जाम मनस्ताप झाला होता. असं म्हणून ना तो सुधाकर आहे तो त्याचा त्रास आहे ना तो व्यक्त करत असतो. त्यावरती रियासुद्धा ना म्हणत असते की बरं झालं ही भेटली ना ते बरं झालं. आणि त्याच्यानंतर निरुपमा म्हणत असते की ही पोरगी आहे का. ही पोरगी तर आपल्या घरी आली होती या रियाची मैत्रीण म्हणून साक्षी म्हणून. असं ऐकल्यावर सुधाकरला तर खूप मोठा आश्चर्याचा धक्का बसतो. सुधाकर म्हणतो काय म्हणतेस निरुपमा हे खरं आहे का. त्यावरती रियासुद्धा म्हणते की हां हां बहुतेक तीच आहे. असं म्हटल्यावरती सारिका म्हणते ना की सारिकाने तिचं नाव साक्षी म्हणून सांगितलं होतं असं ना निरुपमा सांगू लागते. त्यावरती सुधाकर म्हणतो की बाप रे ही पोरगी एवढी चालाक आहे का काही समजत नाही. हिच्या मनामध्ये काय येईल काही करता येत नाही. त्यावर निरुपमा म्हणते का ह्या ना सारिकाला ना मी तर चाबकाने फटके देणार आहे आणि तो चाबूक तर ना मी पहिली मिठाच्या पाण्यात भिजवणार आहे. असं म्हटल्यावरती सत्या म्हणतो तू एकदम बरोबर बोलतेस निरुपमा. पण हिचा जो साथीदार आहे ना तो पण लवकरात लवकर त्याच्याबद्दल समजणार आहे आणि तो सुद्धा पकडला जाणार आहे. त्यावरती रवी आणि रियासुद्धा विचार करत असतात. तेव्हा सुधाकर म्हणतो की काय आहे ना गं ती मुलगी तर फ्रॉड आहे आणि आता तो मुलगासुद्धा लवकरात लवकर ह्यांचं समजायला पाहिजे पण त्या मुलाला कसं शोधणार. आणि इथे मीरा तर खूप खुश झालेली असते कारण का मीराला चांगलं वाटत असतं का आता ह्यांचं भांडं फुटणार आहे म्हणून. पण त्यावरती पंकज म्हणतो की कशाला मम्मा तू एवढी टेन्शन घेत आहेस होईल सगळं व्यवस्थित तू कशाला एवढं आधीच सगळ्या गोष्टी विचार करत आहे. असं बोलून ना त्यांना पूर्णपणे टेन्शन आलेलं असतं. आणि आता काय करू हे समजत नसतं कारण का तिच्या अकाउंटमधून तर ह्याच्या अकाउंटमध्ये पैसे गेलेले असतात. त्यावरती सत्या म्हणतो का आपण पण आहे ना पोलिसांना मदत केली पाहिजे की हे लवकरात लवकर समजण्यासाठी की तिचा दुसरा साथीदार कोण आहे की जो 35 लाख रुपये घेऊन फरार आहे. असं म्हटल्यावरती सगळ्यांना खरंच आनंद होत असतो की खरंच ती भेटली पाहिजे आणि समजलं पाहिजे. त्यावरती देविकाला आणि पंकजला तर टेन्शन आलं असतं. आणि त्यानंतर मीरा म्हणत असते की हो तिचा साथीदार आहे ना तो पण लवकरात लवकर सापडायला पाहिजे पण तो लवकरात लवकर कसा सापडणार. त्यावरती सुधाकर पण म्हणू लागतो का हां तुझं बरोबर आहे भेटेल ना लवकरात लवकर भेटल्या पाहिजे. त्यावर सत्या म्हणतो की भेटेल भेटेल तुम्ही काही टेन्शन घेऊ नका पोलीस आहेत ना ते असे छड्यांचा छडा लावतील आणि जो आहे ना त्याला शोधून काढतील. त्यामुळे ना त्याच्यावर विश्वास ठेवा पोलीस आहेत ना ते सगळं काही शोधून काढतील आणि तो 35 लाख घेऊन जो पळणारा माणूस आहे ना त्याला लवकरात लवकर पकडतील. पण हे लवकरात लवकर शक्य झालं पाहिजे. त्यावरती रवीसुद्धा म्हणतो का जे ज्याच्या अकाउंटला तिच्या अकाउंटमधून ट्रान्सफर झाले ते कळेलच लवकर. असं म्हटल्यानंतर पंकज मात्र म्हणतो का मी जरा आलो म्हणून ना त्याच्या रूममध्ये निघून जातो. त्याच्या मागोमाग देविकासुद्धा जाऊ लागते. तेव्हा निरुपमा म्हणते का काय आहे ती आत्ता तर बाहेर जात होते आणि आता घरी आतमध्ये चालले आहेत. असं म्हटल्यानंतर तीसुद्धा विचार करू लागते. आणि ते रवी आणि रिया तर टेन्शनमध्ये आलेले असतात. ते म्हणत असतात की हां आता ह्यांना पण टेन्शन आलं आहे तर ह्यांनी लवकरात लवकर जे काय आहे ते सांगून टाकलं पाहिजे आणि ते आनंदीसुद्धा होत असतात. आणि इकडे पंकज आणि देविकाला प्रचंड टेन्शन आलं असतं. ते म्हणतात की आता तिच्या अकाउंटमधून माझ्या अकाउंटमध्ये आलं आहे ते लगेचच्या लगेच समजेल. मी एक काम करतो ते पैसे आहेत ना ते तुझ्या अकाउंटला टाकतो म्हणजे काही कळणारच नाही. असं म्हटल्यावर देविका म्हणते का नाही नाही तू माझ्या अकाउंटला पैसे टाकू नको तू तुझ्याच अकाउंटला ठेवून दे. असं म्हटल्यावरती पंकजला टेन्शन आलेलं असतं की आता काय होणार मी जेलमध्ये जाईल का काय मी खडी वगैरे फोडेल का. असं म्हणून ना तो जेलमध्ये गेल्यावर काय काय होतं त्याचं ना तो आठवण काढत असतो. आणि तो म्हणत असतो की माझा शिकून एवढा फायदा काय मी तिथे जाऊन खडी फोडेन रंदा मारेन ही काम करू का गं मला काहीच समजत नाही. असं म्हणून ना तो टेन्शन करत असतो. तेव्हा तो म्हणत असतो मी करतो ना तुझ्या अकाउंटला ट्रान्सफर. पण देविका म्हणत असते का नाही नको करू मी तुला एक प्लॅन सांगते तो कर. त्यावर देविका म्हणते का तू एक काम कर ना तू ते पैसे ना बाबांना देऊन टाक म्हणजे काय होईल ते सगळं बाबांच्या अकाउंटला दिसेल आणि मग काय होणार आहे बाबांना ते पैसे दिल्यावर सगळं काही बाबांच्या अंगावर जाणार आहे थोडी तुझ्या अंगावर येणार आहे. असं म्हणून ना ती सगळं काही गोष्टी सांगत असते आणि त्याला ना आयडिया देत असते की हा बघ
हाच एक पर्याय आहे. जाऊन ना तिथे त्या बाबांच्याच अकाउंटला टाक तू पैसे आणि बाबांना जे काय आहे ना ते सगळं सांग. म्हणजे जेणेकरून काय होईल, आपल्या बाजूने सगळी सगळी माणसं पण ओढली जातील आणि आपल्या डोक्यावरचं ही टेन्शनसुद्धा निघून जाईल, जेणेकरून आपण पुढे जाऊन फसणार नाही. असं म्हणून देविकासुद्धा पंकजला आयडिया देऊ लागते आणि पंकजला पण ते थोडंसं पटत असतं. पण कसं करू आणि काय करू, एवढे पैसे देण्याची इच्छा मात्र त्याची नसते.